बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का होता आज आणि यार मला आवडलं. जी बाहेर म्हणजे जे बोललं जाते किंवा मग ते ट्रोलिंग होते त्याबद्दल रितेश सर फायनली एंड ऑफ द सीझन बोललेत. पण मला असं वाटतं थोडासा उशीर झाला बोलायला. तर एपिसोड नंबर 77 भाऊचा धक्क्याबद्दल बोलू आपण. सकाळी मी तुम्हाला एविक्शनची खबर दिली आणि काल तुम्ही प्रभूच्या एविक्शनची खबर तुम्हाला दिलीच होती रात्री. पण डबल एविक्शन झाले आणि यार तुम्हाला सांगू का, डबल एविक्शनचं मला थोडी हिंट देण्यात आली होती. प्रभूचं एविक्शन 100% कन्फर्म सांगितलं, पण सांगण्यात आलं होतं की कदाचित संकेतसुद्धा गेला डबल एविक्शनमध्ये. मी म्हणलं हे डबल एविक्शन आता कशाला करतील, मे बी ते पुढच्या वीकमध्ये करतील. कारण आहे ना, सहसा असंच होतं. तुम्हाला माहिती आहे का, शेवटचे वीक ठीक आहे भरत येतात ना, तेव्हा हे ना 2-3 वीक आधी ना डबल एविक्शन करणं चालू करतात. 2 वीक आधी. माहिती आहे का, 10 कंटेस्टंट असले तर. म्हणजे आता 2 काढले, 8 राहिले. पुढच्या हप्त्यात 2 काढले, 6 राहिले. आणि मग याच्यातनं आहे ना मग एक मिडवीक एविक्शन होतं बुधवारी गुरुवारी वगैरे, आणि मग टॉप 5ला घेऊन जातात. काही वेळेस असं होतं टॉप 6ला पण घेऊन जातात. तर हे एकंदरीत हा जो असतो ना, ह्या गोष्टी असतात. पण यावेळेस यार त्यांनी शॉकच दिला. म्हणजे खूप लवकर, मला वाटतं अजून 3 वीक बाकी ना, मे बी 3 वीक बाकी, आणि 3 वीकमध्ये त्यांनी आता हे असं डबल एविक्शन केलं. ते कोणाचं, तर प्रभू आणि संकेत पाठकचं. यार संकेत पाठक जो घरामध्ये इतका स्ट्रॉंग खेळत होता, त्याचं एविक्शन केलं. तुम्हाला सांगू का, याचं एविक्शन कदाचित मला आता असं वाटतं का केलं असेल. बाहेर सगळे लोक संकेतला ॲज वाईल्ड कार्ड म्हणून खूप स्ट्रॉंग म्हणत होते. आणि ना याचा आहे ना पुढच्या हप्त्यापर्यंत बवाल नको व्हायला. संकेतनी गेम अजून स्ट्रॉंग केलं तर बवाल नको व्हायला पुढच्या हप्त्यात, की यार याला टॉप 5पर्यंत घेऊनच जा, मग हा डिझर्विंग होता, मग याला काढूच नाही. म्हणून यांनी अजून ह्या 2-3 वीकमध्ये हा अजून विशालबरोबर राहून स्ट्रॉंग व्हायला नको, म्हणून संकेतला त्यांनी काढले. कळालं. आणि विशालचा गेम चालू आहे, तो ठीक आहे चालू आहे, तो टॉप 3-4मध्ये आहे. पण मी टॉप 4 तर आजच कालच सांगितले यार. नेहमी सांगत असते मी टॉप 4 कोण आहे. आणि 5व्या नंबरला मी नेहमी म्हणते काही सागर, दीपाली, राखी यांच्यापैकी कोणाला इथं चिपकून देतील 5 नंबरला. पण यांचे हे 4 जे आहे ना कन्फर्म आहे. तन्वी, राकेश, विशाल आणि अनुश्री हे टॉप 4 कन्फर्म आहे. टॉप 2मध्ये राहायची दाट शक्यता तन्वी, राकेशची. या राकेशचा तर खरंच काही गेम नाही. एक वेळेस मी म्हणलं टॉप 2मध्ये ना तन्वीबरोबर तुम्ही विशालला घेऊन जा, कारण तन्वी तर विनर होणार आहे असं ऐकण्यातच येते आपल्याला, म्हणजे समजते. तर तन्वीबरोबर आपण टॉप 2ला विशालला पकडू शकतो जो डिझर्विंग आहे, किंवा मग अनुश्रीला पण पकडू शकतो. एक वेळेस अनुश्रीला पकडू, पण यार राकेश टॉप 2मध्ये खरंच डिझर्व नाही करत. मला असं वाटतं जर आपण रँकिंग ठरवली, समजा तन्वी नंबर 1वर आहे, विशाल ॲज अ विलन नेहमी ऑपोजिट खेळाय तर नंबर 2वर त्याला घेऊ. अनुश्री नेहमी इंडिव्हिज्युअल गेम खेळले, ठीक आहे, काही ना काही गेम होता तिचा, तर नंबर 3ला त्याला ठेव. पण राकेशला ॲटलिस्ट 4 नंबर ठेवा, कारण खरंच त्याचा एवढा 4 नंबरचा पण गेम नाही खरं सांगायचं तर. बट ठीक आहे, तुम्ही यार काय डील केली असेल राकेश सरांबरोबर मेकर्सने, तर की टॉप 5पर्यंत येणार, किंवा टॉप 3पर्यंत नेणार, किंवा मग टॉप 2पर्यंत नेणार. तर यार असं थोडी ना, मग तुम्ही गेम नाही खेळणार. तुम्हाला तर गेम खेळून तर ऑडियन्सला तुमचा गेम प्रेझेंट तर करावं लागेल, स्वतःला प्रेझेंट तर करावं लागेल, स्वतःची पर्सनॅलिटी तर दाखवावं लागेल. मान्य आहे तुम्ही तुमच्या मोठ्या कर्तृत्वावर, मोठ्या नावावर इथे आलेला आहात, नो डाऊट अबाउट इट. तुम्ही तुमच्या मोठ्या नावावर आलेला आहात. तुम्ही एक मोठा सिनेमा केलेला आहे 23-25 वर्षापूर्वी, तुम बिन, जो मोठा सिनेमा होता. त्याचे गाणे पण सुपरहिट होते. इवन आजही लोकांच्या कारमध्ये ते ऐकायला मिळतात. सगळ्या गोष्टी मान्य आहे. तुम्ही एक मोठे स्टार आहात, तुम्ही सिरियल केले आहे. मग ती मर्यादा असो, किंवा मग आत्ता एक मराठी सिरियल आली ती नवरी मिळे हिटलर, त्यातही तुम्ही खूप सुंदर अभिनय केला आहे. त्याबद्दल काहीच वाद नाही. राकेश बापटबद्दल मला काहीच म्हणणं नाही. एक सुंदर कलाकार, एक बेस्ट ॲक्टर म्हणून मी म्हणू शकते. बट बिग बॉसच्या घरात तुम्ही गेम खेळण्यात ना अयशस्वी ठरलेला आहात. म्हणजे ऑडियन्सच्या मनावर नाही उतरले. जे तुमचे ऑनेस्ट फॅन आहे ना, जसे आज मी रितेश सरांचीच लाईन बोलते, जे तुमचे सपोर्टर आहे, जे तुमचे आंधळे फॅन आहे, जे तुमच्यावर आंधळ्यावानी प्रेम करतात,
आता मी एक उदाहरण देते. आता इथे जे माझ्यासमोर जे पण कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल, त्यातला कोणी अक्षय कुमारचा फॅन असेल, त्यातला कोणी शाहरुखचा फॅन असेल, त्यातला कोणी सलमान खानचा फॅन असेल, त्यातला कोणी रितेश सरांचाही फॅन असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा एका कलाकारावर प्रेम करतात ना, तेव्हा आहे ना, तुम्ही त्याच्या विरुद्ध एकही शब्द ऐकू शकत नाही. हे सगळ्यांचंच होतं. हे माझं होत असेल, हे तुमचं होत असेल, सगळ्यांचं. तुम्ही त्याच्या विरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही. कारण तुम्ही त्याला पसंत करता. तो तुमचा रोल मॉडेल असू शकतो, काही असू शकतो. तसंच राकेशचा एक वेगळं फॅन बेस आहे, फॅन फॉलोविंग आहे. इतक्या वर्षापासून त्यांनी कमावलेली म्हणू शकतो आपण. पण माझं हे म्हणणं होतं का बिग बॉसच्या मेकर्सनी ना, ठीक आहे, तुम्ही त्याला कॉन्फरन्स रूममध्ये वेळोवेळी बोलून त्याला ॲटलिस्ट सांगायचं होतं, बाबा गेमची दिशा बदल, तू गेम असा खेळ. तू ॲटलिस्ट ऑडियन्सला दाखवा तरी तुम्ही गेम खेळून. तुमचा गेम एकच होता यार, रेवाकडून टीका लावणे, मग राखीला कसं जेलिसी फील करवायची, म्हणजे हेच एक चालू होतं हे. बस, नथिंग एल्स. तुम्ही टास्कमध्ये तुमचा करिश्मा दाखवला नाही. ठीक आहे, मी मान्य करते इंजरी झाली होती गुडघ्याला, पायाला वगैरे, ठीक आहे. पण बोलणं, आज विशालसुद्धा बोलला आहे. जेव्हा त्याला एका लेटरमध्ये त्यांनी लिहून दिलं का सिम्पथी कार्ड खेळतो, मग त्यांनी कठपुतली टास्कमध्ये ते केलं, मग त्यांनी ते भोपाळा टास्कमध्ये ते केलं, सगळ्या गोष्टी केल्या. हे सगळं राकेश जे बोलत, विशाल म्हणतो वा मला आनंद आहे, तू ॲटलिस्ट लेटरमधनं तर तुझे मुद्दे मांडतोय, म्हणजे तू समोरासमोर कधीच मांडू. आणि खरोखरच राकेशनी ना, म्हणजे विशालने नेहमी नॉमिनेशनची कारणं दिली, राकेशला नेहमी नॉमिनेट करत राहिला, समोरून तो नेहमी बोलत राहिला. पण राकेशकडून ना तशी ती रायवलरी ना जी एक्सपेक्टेड होती यार, ती दिसली नाही. किती जण ॲग्री करता यार? लाईक करून नक्की सांगा किंवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला, तुम्ही या माझ्या गोष्टींवर अग्री करता की नाही. खरं सांगा मला, कोणी पण जे राकेशचे फॅन आहे, मी म्हणत नाही, मलासुद्धा ते एक मराठी सिरियल होती आत्ता, जिचं मी आत्ता नाव घेतलं थोडा वेळ, मलासुद्धा त्याचा अभिनय त्याच्यात आवडला होता. इवन मी पण ती सिरियल पाहिली, मी पण त्याची फॅन आहे. पण मी इथं बिग बॉसचा रिव्ह्यू करते. मला त्याच्या गेमबद्दलच बोलावं लागेल. आणि मी इथं खूप अशी डिसअपॉइंट झाली आहे राकेशच्या गेमवरून. का त्याने टास्कने खेळले, मान्य इंजरी, पण त्याने त्याचे मुद्दे पण कधी मांडलेले नाही. त्यांनी कधी स्टँड पण नाही घेतलेला आहे, मला सांगा. आणि इवन आज रितेश सरांनी पण जे राकेशला बोलले ते रितेश सर, की तुम्ही राखीला बोललेत का मला प्रभूला नॉमिनेट करायचं होतं कठपुतली टास्कमध्ये, ज्याच्यामध्ये तो दिसतो कठपुतली तन्वीचा, पण मी केलं नाही कारण तो काटा ग्रुपमध्ये होता माझ्या. तर हेच बोलणं रितेश सरांना खूप खटकले आणि ते बोलले पण रितेश सर, की तुम्ही असं करून तुमच्या फॅन्सलाच निराश करताय. या सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या. आज राखीची सुद्धा क्लास लावण्यात आली आहे. राखी ॲज वाईल्ड कार्ड, तिची सुद्धा एक आपल्याला वाटलं क्लास नाही लागणार, पण लागली तिची क्लास. आणि राखीचा तो ओरा आहे पाहिजे, राखीने ना तिच्या पद्धतीने हसवलं पण आहे. रितेश सरांना असतो किंवा कंटेस्टंटला असतो, नेहमीप्रमाणे भाऊच्या धक्क्यावर थोडा माहोल लाईट करायचा प्रयत्न राखी नेहमीच करत असते. आणि मी तुम्हाला सांगू का, राखी घरामध्ये गेम खेळते. तर मान्य काही वेळेस ती पातळी सोडते, जे आपल्या मराठी ऑडियन्सला नाही आवडत. आणि हिंदी ऑडियन्सला त्या गोष्टी सर्रासपणे आवडतात, कारण तिथल्या गोष्टी चेंज आहे बाई. हिंदी ऑडियन्स एक वेगळा ऑडियन्स, पण मराठी ऑडियन्स ना हा एक वेगळा आहे. हा कनेक्ट करतो. लोक जेवताना बिग बॉस मराठी बघतात, पण बिग बॉस हिंदी जे बहुतेक करून मोबाईलवर बघितलं जातं. आणि त्याचं एक वेगळं ऑडियन्स आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चालवून घेतल्या जातात. पण मराठी बिग बॉसमध्ये एक वेगळं ऑडियन्स आहे, ज्यामध्ये या गोष्टी खपवून घेतल्या जात नाही. आपले लोकांचे विचार खूप वेगळे आहेत. आता हिंदी बिग बॉसमध्ये ना ॲज अ विलन फरहानला इम्पॉर्टन्स मिळाली, पण तेवढीच मराठी बिग बॉसमध्ये मिळते का? नाही मिळत. समजलं. इवन मी म्हणेल की जान्हवी किल्लेकरने आत्ता, म्हणजे जेव्हा रुचिता वगैरे हे सगळे कंटेस्टंट जे बाहेर येऊन बिग बॉसच्या विरोधात बोलत होते, जान्हवी किल्लेकरनी बिग बॉसच्या बाजूने बोलून सांगितलं आहे की बिग बॉसमध्ये असं नाही होत, तसं नाही होत. जे म्हणजे जेव्हा की सगळ्यात जास्त अनफेअर बिग बॉसमध्ये मागच्या वर्षी जर कोणावर झालं तर जान्हवीवर झालं होतं. तिला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, तिला भाऊच्या धक्क्यावरनं उठून बाहेर बसवण्यात आलं होतं, बहुतेक गोष्टी घडल्या होत्या.
या अशा बहुतेक, तसं तर रुचितालाही यावेळेस बाहेर बसवलं होतं, पण तिला जेलमध्ये नव्हतं टाकलं. बट जान्हवीला मागच्या वेळेस जेलमध्ये टाकलं होतं आणि मागच्या वेळेसचा बिग बॉसचा ऑरच वेगळा होता, एकदम वेगळं होतं गोष्टी. यावेळेस त्यांनी खूप गोष्टी लाईट ठेवल्या. मला असं वाटतं यावेळेस पण यांनी तेवढं स्ट्रिक्ट असायला हवं होतं. आणि यांचं काय म्हणू मी, बिग बॉसला मी चुकीचं नाही म्हणणार, बिग बॉसच्या मेकर्सलाही चुकीचं नाही म्हणणार. बिग बॉसचा होस्ट पण एकदम बेस्ट आहे. मी नावं ठेवल कंटेस्टंटला. यावेळेस कंटेस्टंटची निवड थोडी डामाडोल झाली, चुकल्यासारखी वाटली. स्ट्रॉंग कंटेस्टंटने आणले, लाईक मागच्या वर्षी आणले होते तसे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना आपल्याला दिसल्या आहे. आणि या वीकमध्ये होता फॅमिली वीक. सो रितेश सरांनी पहिल्यांदा फॅमिली वीकवरच बोलणं चालू केलं. चला आता आपण भाऊच्या धक्क्याला सुरुवात करूया इथूनच. तर या वीकमध्ये सर्व खुश दिसत आहे. इतकं मोठं सरप्राईज मिळालं तुम्हाला. फॅमिली वीक, तुम्हाला तुमच्या घरच्यांना भेटायची संधी मिळाली. सागर, संकेत, विशालने एक वेगळ्या प्रकारे वेलकम केलं. लेट मी टेल यू, अनुश्री पण त्यांच्यामध्ये मधून नाचत होती सर. तर नंतर खूप एंटरटेनिंग होतं. आता ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी बोलायला लक्षात नाही राहत, पण घेतलं यांनी तिघांचं नाव, की तुम्ही तिघांनी जे ना खूप मस्त एंटरटेन केलं. यामध्ये बोलता बोलता संकेतला सुद्धा टोमणा मारला आहे. आणि यांना आता एकंदरीत हे कळालं आहे का संकेत जो आहे ना बाई, तो विशाल बरोबरच खेळणार. आपण रितेश सरांकडनं बोलून घेऊ, नाही तर त्याच्या वाईफला आणू त्याच्यासमोर, तरीही तो विशाल बरोबरच खेळणार आहे. तर याला खेळवून उपयोग नाही, याला घराबाहेर काढा. आणि तसंच यांनी केलं आहे. मला वाटतं यांना कुठे ना कुठे वाटत होतं का संकेतने काटाच्या बाजूने येऊन काटाबरोबर खेळावं, आणि तो विशालच्या बाजूने गेल्यामुळेच त्या सगळ्या गोष्टी गंडल्या इथं, मला असं वाटतं. त्यानंतर एंटरटेनिंग होतं. नंतर काही सदस्यांना पत्र वाचायला मिळाली नव्हती. दीपालीजी, तुमच्या सासूबाईंचं जे समजलं आणि त्यांच्यावर म्हणजे असं झालं तुमच्या फॅमिलीमध्ये, माझ्याकडून कंडोलेन्सेस आहे, असं रितेश सर बोलले. नंतर सीझन संपला की बॉबी बरोबर गोव्याला नक्की जा, कारण हे जे थोडंसं हेडॅक होतं ना आपल्याला, थोडंसं एक वेकेशनला गेलं का एक डोकं शांत होतं. आणि रितेश सर म्हणे तुम्हाला काय, इवन मला पण आता वेकेशनची गरज लागणार आहे बिग बॉस नंतर, असं बोलले रितेश सर. मग त्याच्यानंतर बाहेरून घर म्हणजे बघताना ना वेगळं दिसतं, पण जेव्हा इथं राहतो ना तर इथं राहणं सगळ्यात कठीण आहे. तर हे मी पण बोलते का बिग बॉसच्या घरात राहणं खूप कठीण आहे. मोबाईलशिवाय राहायचं, परिवारशिवाय राहायचं, परिवारची कोणतीच तुम्हाला बातमी मिळत नाही, कोण कसं आहे, काय कसं आहे, घरचे कसं आहे, किंवा मग बाहेरची कोणतीही बातमी मिळत नाही किंवा काय. तर 3 महिने हे राहणं ना खूप कठीण असतं ह्या घरामध्ये. आणि आपल्याला तेच 10-12 चेहरे जे ना डोळ्यासमोर दिसतात, आणि दिवसभर आपल्याला फक्त भांडायचं असतं, टास्क खेळायचे असतात, म्हणजे मुद्दे मांडायचे असतात. भांडायचे नाही म्हणणार, पण मुद्दे मांडायचे असतात. स्टँड परत कोण कसं कोण काय बोलेल. आणि मग तुमचा जो पेशन्स लेवल जो असतो ना, तो तुमचा मग पेशन्स लेवल तिथं चेक होत असतो दर दिवशी तुमची एक नवीन परीक्षा ठरलेली असते का तुम्ही किती सहन करू शकता, तुमची सहन करण्याची शक्ती किती आहे, या गोष्टीवर असतो बिग बॉसचा खेळ. जो सहनशक्तीमध्ये कमी पडला, जो तिथं फेल झाला, तो घराबाहेर गेला, आणि जो सगळ्या गोष्टी पार करत एंडपर्यंत गेला, तो फिनालेला पोहोचला. समजलं. पण तिथे तुमचे मुद्दे मांडणं गरजेचं आहे. तुम्हाला एका खऱ्या गोष्टीवर स्टँड घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुम्हाला खंबीर राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. भले तुम्हाला जर काही वेळेस तुमच्या ग्रुपच्या विरुद्ध पण बोलावं लागलं, कारण तुमच्या ग्रुपच्या सदस्यांनी चुकीची गोष्ट केली, तर ते सुद्धा तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला बाहेर तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या जाईल. आणि मी हे पण सांगते, जेव्हा तुम्ही घरात मुद्दा मांडाल किंवा आपल्याच ग्रुप विरुद्ध बोलाल, तर नंतर ना या गोष्टींचे वादविवाद खूप वाढत जातात. सो त्या घरात राहायचं असतं ना, तर या गोष्टी खूप जास्त असतात. काही असं पण असतात की गेममुळे ग्रुपच्या विरुद्ध जात नाही. जसं आज राकेशचं उदाहरण बघायला मिळालं आपल्याला, का मी प्रभूला नॉमिनेट करणार होतो, पण काय तो काठाचा आहे म्हणून नाही केलं, तर त्याच्यावर जबरदस्त हटकलं रितेश सरांनी. तर ते एकदम खरं होतं. त्याच्यानंतर भाई आपण बघितलं, संकेत तुम्हाला सल्ले मिळाले, जे सल्ले मी दिले ना तेच सल्ले तुमच्या वाईफने पण दिले, म्हणजे बायकोने पण दिले, बाजूच्याला पण दिले. तर संकेत म्हणतो हो भाऊ ती अशीच आहे, म्हणजे डायरेक्ट बोलून टाकते ती, असं विचारच नाही करत, नाही का. तर इकडं मग कोण आहे, तन्वीच ना, तन्वी म्हणते का तन्वीला बोललं गेलं मग त्याच्यानंतर की
तुमच्या आजी आल्या होत्या आणि त्या 90 वर्षाच्या होत्या आणि टास्कमधून जी एनर्जी मिळते ना तुम्हाला, ती आता कुठून येते ते समजलं आहे आता. तुमच्या बाबांचा फोटो तुम्हाला पाठवण्यात आला आणि बाबा म्हणजे आयुष्यात नसल्यावर, आयुष्यात म्हणजे जिंदगीत नसल्यावर ती एक मोठी पोकळी जी निर्माण होते सगळ्यात महत्त्वाचं तर ती मी समजू शकतो. कारण रितेश सरांचे पण बाबा वारले आहेत आणि आता जे पण माझा रिव्ह्यू बघत असेल ज्यांचे बाबा नाही ते पण माझ्यावर एकदम व्यवस्थित कनेक्ट करू शकता की हो, बाबा नसल्यावर ना ती एक मोठी पोकळी निर्माण होते आणि खरोखर आणि बापाची जागा नाही कोणीच भरून काढत नाही. इवन मलाही बाबा नाही, माझे बाबा लवकर गेलेत. सो एक सांगायचा मुद्दा काय की वडील नसल्यावर ना आयुष्यात एक पोकळी निर्माण होते आणि मी हेच म्हणेल का तन्वी स्ट्रॉंग आहे आणि तन्वीनी ना मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी ना रिव्ह्यू सांगितलं आजी येऊन गेल्यावर. तर तन्वी म्हणे माझ्या वडिलांचं जेव्हा ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालं ना तर राकेश दादा तू आत्ताचा हा फोटो पाहून घे आणि मी तुला या घराच्या बाहेर गेल्यावर ना तो फोटो दाखवेल ना तर तो फोटो तू बघूसुद्धा शकणार नाही. सो किती वाईट गोष्टी ज्या आहे ना आपल्याला आयुष्यात बघावं लागतात ते पण त्यांचं ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे. तर या बाबतीत मी खूप इमोशनल आहे त्याच्यामुळे मी इथून पुढे जाणंच योग्य समजेल. ठीक आहे, मग आज या सगळ्या गोष्टी झाल्या तर एक असते बापाची पोकळी कोणी भरून काढू शकत नाही. आणि आईची जागा मी तर हेच म्हणाल की आईची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही. आपली आई ही कोणीच बनवू शकत नाही, ना दुसरी आई ना तिसरी आई ना कोणी नाही. जन्म देती आई तीच सर्वात बेस्ट आई असू शकते. बस मी हेच म्हणेल. आणि ज्यांना दुसरी आई पण खूप चांगली मिळाली जीव लावणारे तर मी हेच म्हणेल तो तुम्ही खूप नशीबवान आहे. या व्यतिरिक्त मी काही नाही म्हणू शकत का तुमचं नशीब खूप चांगलं आहे की तुम्हाला अशी प्रेमळ दुसरी आई मिळाली. कारण दुसरी आई सहजासहजी म्हणजे मिळत नाही. तर मी हेच म्हणाल ज्यांना दुसरी आई पण खूप छान मिळाली ते नशिबाने. आणि माझं तर हेच म्हणणं राहते यार कोणाचीही जन्म देते आई कोणाला सोडून जाऊ नये. कारण आईची माया, आईचं प्रेम, आईचे संस्कार, आईचे विचार सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. या गोष्टी असतात त्याच्यामुळे मीच सांगते तुम्हाला. तर एकंदरीत या गोष्टी आहेत. आणि चला आईबाबांबद्दल मी खूप बोलले, मी रिव्ह्यूवर येते. तर कसं मी एका टॉपिकवर बोलले ना तर यार मी खूप वेळ बोलू शकते. मग ती आईवर असो बापांवर असो कोणत्याही तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर बोलायला लावा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगू शकते की काय. पण आता सध्या मी बिग बॉसबद्दलच बोलेल कारण बिग बॉसमध्ये फॅमिली वीक चालू होता आणि आता फॅमिलीबद्दल सगळ्या गोष्टी इमोशनल गोष्टी ज्या आहेत तेच तर बोललेत. तर नंतर तुमच्या तुम्ही कसं खेळताय ना हे उत्तर तुमच्या आजीकडून तुम्हाला मिळालं नाही. पण तेच उत्तर तुम्हाला विशालच्या बाबांकडून मिळालं तन्वी. विशालचे बाबा गेले आणि त्यांचा एक शब्द होता गोविंदा गोविंदा. अगदी परफेक्ट पकडलं गोविंदा गोविंदा. मी पण हेच बोलली का खरंच विशालचे वडील ना खूप यार त्यांना बघून मन तृप्त झालं होतं माझं. मला खरोखरच ते खूप आवडले होते. आणि इवन आता रितेश सरांनी पण ती तारीफ केलेली की बाई मन प्रसन्न झालं. असं वाटलं का मी तिरुपतीच्या मंदिरात गेल्यासारखं मला फील झालं. आणि अगदी सेम मला पण. आणि त्यांनी तिरुपतीचा जिकर पण केला होता का 100 वेळा जाणारे विशाल आणि काहीतरी 83 का 88 वेळा गेला आहे म्हणे आणि अजून बाकी आहे. सो तो बोलला की मी आता बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडलो का ते पूर्ण करणार आहे. सो हे एक आहे. आणि म्हणे मन तृप्त झालं त्यांना बघून असं रितेश सर बोललं. रितेश सर तुमचं काय, इवन सर्व ऑडियन्सचं मन तृप्त झालं. इवन घरातले कंटेस्टंट काय बाहेरचे ऑडियन्स पण होतं अरे यार हे विशालचे बाबा आहे. किती शांत, किती म्हणजे काय म्हणते यार एक जिंदा दिल, किती एकदम देवदेव करणारे एकदम वेगळीच पर्सनॅलिटी. विशालपेक्षा एकदम डिफरंट पर्सनॅलिटी. तर या गोष्टी आहेत. आणि रितेश म्हणतात की एक्सप्रेस व्हा आयुष्यात. तर इथं एक्सप्रेस व्हा कशावर बोलले. विशाल बोलला की मी माझ्या बाबांना कधीच हक करत नाही
पण ते जेव्हा बिग बॉसच्या घरातनं जात होते ना, तेव्हा मला घग करावं असं वाटलं आणि मी हाही विचार केला का कसं वाटेल, पण मी जाऊन केलं, मी विचार नाही केला. तर रितेश सर बोलले, मी हेच सांगतो ऑडियन्सलाही बोलले, इवन विशाललाही बोलले, की एक्सप्रेस व्हा आयुष्यात, हक करा, मिठी मारा, काय बोलायचं असेल मनातलं ते बोलून टाका. कारण हा विचार करू नका की बाहेर कोणाला काय वाटेल किंवा कोणालाही काय वाटेल. मी तर तुम्हाला पण आज सल्ला देईल, की आयुष्यात कोणाला काय वाटेल नाही याची पर्वा बिलकुल करू नका. मग दोस्त असो, मित्र असो, नातेवाईक असो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा बिंदास. बाकी गेले उडत बाई सगळे. मग संपला विषय. असं आहे. त्याच्यामुळे ना हे आयुष्य खूप छोटं आहे. कधी आज आहे ना, आजकाल असं झालं की कधी कोणाला कोणत्या क्षणाला काय होईल आणि कोणाची बातमी आपल्यावर ती कानावर येईल आणि ती किती शॉकिंग असेल. सो आपण म्हणतो पण यार काल हा माझ्या समोर होता आणि आज मला ऐकायला आलं का हा व्यक्ती डायरेक्ट हे जग सोडूनच गेला. सो ह्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला अजूनही म्हणते की लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. कधीही कोणाला काही होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला कुठं जायचं आहे, काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, काय मजा मारायची ना ती मारून घ्या. हा विचार नका करू, नाही मी 5 वर्षांनी जातो, नाही मग मी अजून सेव्हिंग करून घेतो, मग तुम्ही सुट्ट्याच काढत नाही आहात. या सगळ्या गोष्टी करू नका. वेळेवर सुट्टी काढा, फिरायला जा, आयुष्यात मजा करा, जे पाहिजे ते करा फन. मी हेच म्हणेन. कारण यार आयुष्य एकदाच मिळतं आणि उद्या कोणी नाही बघितलं आहे, उद्या कोणीच नाही बघितलं आहे. आणि उद्याची गॅरंटी पण नाही आहे. जे जगायचं आजच जगून घ्या. तर हेच रितेश सर जे आहे ना, ऑडियन्स आणि विशाल दोघांनाही समजावताना दिसले, की कोणाला काय वाटेल, कोण काय विचार करायला, ह्या गोष्टी सोडून द्या. ॲटलिस्ट परिवारासमोर तरी सोडून द्या. खरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं राकेश म्हणतो का नाही, राकेशला म्हटलं गेलं का तुमच्या आई आणि तुमच्या ताई आल्या होत्या आणि आपण सॉफ्ट स्पोकन आहात, चुकीच्या गोष्टीवर बोलत नाही. तर आता रितेश सर इथं बोलत होते, तर मला कळत नाही इथं राकेशने का मध्ये चालू केलं, हो सर भापो. अरे काय भावना पोचल्या, त्यांना तू कंप्लीट तर करू दे बाबा. का तुला आहे ना हे थोड्या गोष्टीत म्हणजे टोमणे वगैरे वाटत होते का, चुकीच्या गोष्टीवर तुम्ही बोलत असेल तर ही एनर्जी कुठून येते आज कळालं. कारण मला राकेश चुकीच्या गोष्टींवर जास्त करून बोलताना दिसलाच नाही. त्याच्यामुळेच राकेशने मध्येच इंटरप्ट करून भापो चालू केलं. ते मला एकंदरीत आवडलं नाही. बाई तू म्हणजे राकेश तू त्यांना पूर्ण वाक्य बोलू तर दे, नंतर बोल ना. तर या गोष्टी, तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं यार, हे तुम्हाला चुकीचं नाही वाटतं का मला असं वाटत होतं रितेश सरांनी पण ते तिथंच शट केला, तो टॉपिक तिथंच शट केला आणि डायरेक्ट राखीवर गेले. मग रितेश सर जसं राखी म्हणला, हो सर भापो. मग रितेश सर बोलले, हो तेच सांगतो, हो कळायला मला भावना पोचल्या. मग भावना पोचल्या म्हणजे माहिती का तुम्ही या गोष्टी इथेच शट करा. आणि तुम्ही एका होस्टला असं नाही सांगू शकत की भावना पोचल्या बस झालं वगैरे, नाही म्हणू शकत तुम्ही. तर त्याच्यानंतर मग राखी तुमचे बंधू आले आणि खरंच खूप एंटरटेनिंग आहे. तुम्ही लाईफ टाईम बाई पासच काढला आहे बिग बॉसचा. तुमचे बंधू पण बोलले की बिग बॉस हिंदी झालं, मराठी झालं तुझं करून, आता तू गुजराती, तामिळ, तेलुगू त्याच्यात पण चालली जाय. आणि आम्ही सारखं येतच बसतो आमची शूट वगैरे सोडून. तो म्हणत होता आम्ही पुण्याहून शूट सोडून इथे आलो आहे. तर नंतर सागर ला बोललं की सागर तुम्ही खूप कमी बोलता आणि तुमचं कमी बोलण्याचं कारण कळालं. तर सोनाली वहिनी खूप छान बोलता, मुद्देसूद बोलता आणि त्यांनी खूप छान घरात त्या बोलून गेलेल्या आहेत. आणि खरोखर मी ऑनेस्टली स्पीकिंग मला आवडली बाई सागरची वाईफ पण आणि त्याची मुलगी पण. खरोखर काय रंग उधळून गेले ते घरामध्ये, एकदम माहोल असा लाईट करून गेले ते. खरोखर प्रत्येकाबद्दल छान बोलले. क्या बात आहे. सागरची वाईफ, येस मी म्हणू शकते. नंतर प्रभू तुमचे आई बाबा भाऊ आले होते आणि शेतीची कामं सोडून आले होते, ते भेटायला आले तसं ते बोलले. तर मी तुम्हाला सांगतो की मी एक शेतकरी आहे प्रभू, आणि तिकडंच असते आमची आई बाभळगावला, कारण ते शेतीचं वगैरे सगळं ते बघतात. तर बाभळगावला, त्याच्यामुळे मग मी समजू शकतो की काय असतं, कारण मी एक शेतकरी, त्या गोष्टी समजू शकतो मी. पण ही बिग बॉसची दुनिया त्यांना तुमच्यामुळं बघायला मिळाली आणि तुम्ही जे ना एकंदरीत त्यांचं स्वप्न जे पूर्ण केलं आहे प्रभू. आणि इकडं प्रभू म्हणते हो मला त्याचा खूप आनंद आहे. तर मला प्रभूची ही एक लाईन खूप आवडली यार. म्हणजे
खूप लोकांना इन्स्पायर करणारी लाईन आहे ही. प्रभू बोलला, जे लोक म्हणत होते ना की आमच्याकडं येऊन टी व्ही नका बघू. यार, कोणी या गोष्टी लहानपणी फील केलं आहे का? कधी फील केलं असेल ना तर नक्की सांगा की जेव्हा या गोष्टीला ना हे ज्या गोष्टी ना, हे 92ची जनरेशन आहे ना, ती अगदी व्यवस्थित कनेक्टिव्हली समजू शकते की हे जे आहे ना, हे दिवस ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईटचे दिवस पाहिले, नंतर मग टी व्हीचे, मोबाईल नव्हता तेव्हा, मोबाईल नव्हता. ज्यांनी हे दिवस पाहिले ना की शेजाऱ्यांकडे जाऊन टी व्ही बघणं, मग खूप वेळ आहे ना उभं राहून खिडकीतून असं जरी टी व्ही बघत असल्या ना तरी लोक आहे ना खिडकी लावून घ्यायचे डायरेक्ट तोंडावर, माहिती आहे. तर हे दिवस ना बहुतेक लोकांनी अनुभवले असेल, मला वाटतं. कोणी ते अनुभवले असेल मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये इथे. तर जे लोक म्हणत होते की आमच्याकडं टी व्ही नका बघू ना, तर मी माझ्या परिवाराला आज टी व्हीवर आणलं आहे. तर मी हेच म्हणेल, प्रभू, मी लाख म्हणत होते का तुझा तन्वीच्या माघारी गेम आहे, ठीक आहे, गेममध्ये तू वीक होता, पण तू खरोखरच आज बिग बॉसच्या घरात आला, तू 10व्या वीकपर्यंत आला. आणि इवन तू खरोखरच तुझ्या परिवाराला एक प्राऊड फिलिंग दिली की बुवा तू बिग बॉसच्या घरात आणलं. तर तुझ्यासाठी हे मी नक्कीच करेन प्रभू. आणि मी हे पण सांगते बरं का, प्रभू एकटा विशालला जाऊन नडत होता. विशालला लवकर कोणी नडत नव्हतं. विशालला प्रभू अगदी व्यवस्थित उत्तर देऊन गार करत होता. हे कोण मान्य करो का ना करो, तन्वी मागे गेम खेळत होता ना तो, त्याबद्दल नाही, तन्वीचं ऐकून चालायचा, ठीक आहे. आणि तो काटा टीमबरोबर लॉयल पण राहिला शेवटपर्यंत, ठीक आहे. आता त्याला तो गायडन्स नाही मिळाला, त्या गोष्टी समजून घ्यावा आपण. त्याला तो गायडन्स नाही मिळाला की तो तन्वीच्या अंडर खेळतोय नेहमी, तर या गोष्टी त्याला नाही मिळाल्या. पण आज ज्याप्रमाणे तन्वी रडत होती ना, तर ते तिचे रिअल इमोशन दिसत होते, तो त्यांचा बॉन्ड दिसत होता. म्हणजे आपल्याला हे बाहेर किती पण असं वाटत असेल यूज करताय काय करताय, पण तन्वी खरोखरच त्याला भाऊ मानून जवळ घेऊन बसत होती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू आज सांगत होते का बाई ती भाऊ मानते, ती गेम खेळती मान्य ना, पण ती भाऊ पण मानते, हे तितकंच सत्य आहे. आणि आपण 1 तासाचा भाग पाहतो, ते तिथं 24 तास वावरत असतात एकमेकांसोबत. या गोष्टी विसरू नका तुम्ही. त्याच्यामुळं इमोशनली किती आणि केवढं कनेक्शन होतं ना, हे तुम्ही विचार पण नाही करू शकत. या गोष्टी असतात, माहिती आहे. तर त्याच्यानंतर मग एवढं सगळं बोलल्यावर प्रभूने मी त्यांना टी व्हीवर आणलं. सो आणि आजच प्रभूचं एविक्शन झालं यार. येस, आणि मी हेच म्हणेन, प्रभूचं एविक्शन झालं आहे, बरोबर झालं, पण रेवाच्या आधी जाणं तो डिझर्व करत नव्हता, एवढं मला माहिती. रेवाचा गेम ना त्याच्या तुलनेत एकदम कमी आहे. प्रभू एवढासा होता, पण मोठ्यांची बोलती बंद करत होता. नॉमिनेशन टास्कमध्ये असो, त्याचे मुद्दे आठवा एकदा, अगदी मुद्दे सुद बोलायचा तो, मग ते सागरला असो, मग ते विशालला असो, मग ते कोणालाही असो. प्रभू तो तन्वीच्या अंडर खेळत होता, ही एक होती त्याची, ते काय म्हणता यार, तराजूतली कमी बाजू होती. पण नॉमिनेशन त्याला कॅप्टन बनायचं होतं. नॉमिनेशन टास्कमध्ये तो मुद्दे एकदम व्यवस्थित मांडायचा, एवढं होतं. तर मग ते विशालच्या विरोधात असो, सागरच्या विरोधात असो, तो नेहमी बोलला आहे, तो त्याच्या बाजूने बोलला आहे. बट मी हेच म्हणेल का रेवाच्या आधी नव्हतं जायला पाहिजे. या वीकमध्ये तुम्ही ॲटलिस्ट रेवाला पाठवायचं होतं, नेक्स्ट वीकमध्ये प्रभूला पाठवलं असतं. नाही तर मग रेवा आणि प्रभूचं एविक्शन करायचं होतं, संकेतला नेक्स्ट वीकमध्ये पाठवायचं होतं. आणि जर तुम्हाला संकेत जाणं इतकं गरजेचा होता, कारण पुढच्या वीकमध्ये तो इतका स्ट्रॉंग झाला असता, यांना वाटलं का तो अगदी तन्वीला बी मागे टाकलं असतं आणि त्यांनी विशालला बी मागं टाकलं असतं काय. इतकी त्यांना ते संकेतबद्दल अशी कोणती भीती होती का त्यांनी डायरेक्ट संकेतला एविक्टच करून टाकलं यार, सिरियसली. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट कारण माहिती का, विशालला त्यांना एकटं ठेवायचं आहे. मी हे रिव्ह्यू नाही यार, जो सकाळी मी एविक्शनबद्दल बोलली ना तेव्हा मी बोलली तुम्हाला, विशालला एकटं ठेवायचं आहे यांना. कारण विशाल एकटा ताकदवर आहे आणि तो एकटा काटाला भेटतो. विशाल बरोबर 2-2 झाला असेल तर काटा तो तिलमिला जाएंगी भाई. काटा कुछ रहेगा, काटा का अस्तित्व ही नाही रहेगा फिर. कारण काटामध्ये जर कोणी गेम खेळत असेल, जर कोणी डोकं लावत असेल तर ती फक्त एकटी तन्वी.
तन्वी आणि तिच्यावर बसतो प्रभू. प्रभू कधीच डोकं लावत नाही. प्रभू नेहमी तन्वीच ऐकतो. आणि दीपालीने कधी डोकं लावलं यार? दीपालीचा कधी काही मास्टर माइंड गेम दिसला? आणि राकेश तर काय बोलू यार. राकेश मला कधीच कोणतेच मुद्द्यामध्ये दिसला नाही, ना कोणाच्या स्टँड घेताना दिसला नाही, ना टास्क खेळताना दिसला नाही. टास्क तर ठीक आहे, इंजरी समजू शकते, पण तो कधी नॉमिनेट केल्यावर साधा तो त्याच्या बाजूने किंवा मग समोरच्याला तो एक्सपोज करताना किंवा काही बोलताना बी दिसला नाही जास्त. त्याला विचारलं का राकेश सर काय बोलतो? नाही, मला याबद्दल काहीच नाही बोलायचं. बस एवढंच राहायचं. म्हणून तर आता भाऊचा धक्का चालू करूया. संकेतने लाडू आणले होते आणि ते इतक्या दिवसांनी भेटले, तुम्ही खाल्ले. मग रितेश हे राखी लाडू म्हणत होते की आपण जेवण नाही केलं आणि तेच लाडू जर दिवसभर रात्रभर खात राहिलो तर काय होईल हो? डायबिटीज होईल. राखी तुमचं तेच झालं आहे. तुम्ही एंटरटेन केलं पहिल्या वीकमध्ये एंटरटेन, ते आवडलं. मग नंतर तुम्ही अचानक इरिटेट करायला लागला आणि तुम्ही काय केलं घरामध्ये? आम्हाला वाटलं लोकांना छान गमती वगैरे बघायला मिळेल किंवा काय, आणि त्या बघायला मिळाल्या पण 1-2 वीकमध्ये. पण नंतर काय झालं? आणि आम्हाला वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्सही होता. पण तुम्ही बिग बॉसची प्रॉपर्टीचं नुकसान केलं. तुम्ही रेवाचे कपडे पण फाडले. तर एंटरटेनमेंट वी अंडरस्टँड, पण दुसऱ्या हप्त्यात तेच रिपीट झालं. तिसऱ्या हप्त्यात लोकांना कंटाळा आला आणि चौथ्या हप्त्यात लोकांना वाटतं अरे यार हे सगळं कुठेतरी संपतंय, नीला बाहेर काढा या गोष्टी. तर कंटाळले लोक आता अतिरेक झाला आहे. कारण तर गेममध्ये ना दिसतच नाही तुमच्या तर तुमच्यातून रेवाच्या भांडणात ना सगळेजण उतरताय. मग सर्वजण याचीच चर्चा करताय. मग मला तुम्ही मग तुम्ही रागामध्ये धक्कामुक्की करताय. एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला असं बोलणार, आणि मी डिसअपॉइंट झालो हे बघून. हे रितेश सर बोलले राखीला की मूव ऑन, जास्त डिस्कस नाही करायचं आहे मला यावर. मी आता मूव ऑन होतो, जास्त डिस्कस नाही करायचं यावर. तर च्युइंगमसारखं खेचताना तसं खेचता तुम्ही. आणि ग्रुपमध्ये खेळणं ठीक आहे, ग्रुप जिंकणार आहे का? नाही, एकच जण ट्रॉफी उचलणार आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट ताणली का गेली का ताणली जाते, आणि इंटरफेअर करायचं नाही आहे हा टॉपिकच संपला आहे माझ्यासाठी. नंतर राकेश आणि राखीचं इक्वेशन आहे. राकेश आणि राखीचं इथे इक्वेशन आहे. रितेश सर बोलत आहे ग्रेट आहे. किती जणांना वाटतं ही गोष्ट रिपीट आणि स्ट्रेच होत चाललेली आहे. राखीचा गेम तिथेच अडकून बसला आहे. ही गोष्ट एकदम खरी. मी बोलली पण होते, राखीने तिथेच राकेशजवळ तिचा गेम अडकवला आहे. सो व्हेरी गुड. आज फायनली यांचं ब्रेकअप झालेलं आहे. रितेश सरांनी त्यांना ते काय म्हणता यार आरसा दाखवला आहे. मी शेवटचं बोलतो आहे, शेवटचे 4 वीक राहिले. मैत्री चांगली, पण दुसऱ्यामुळे तुमचा या सगळ्या गोष्टीमुळे ना तुमचा गेम दिसत नाही आहे. आता एक जाणार नाही, जास्त जाऊ शकता, कारण डबल एविक्शन होणार आहे आज. येस, म्हणून प्रभू बरोबर संकेतही गेलेला आहे. पुढच्या वीकमध्ये मला वाटतं रेवा, सागर, दीपाली यांच्यापैकी कोण ना कोणी जाईल. आणि जे मी टॉप 4 सांगितले ना त्यांच्यातलं कोणी जाईल असं वाटत नाही मला. अनुश्री, राकेश, तन्वी, विशाल, येस, या चौघांपैकी तर कोणी नसतं जात नेक्स्ट वीकमध्ये पण टॉप 4 आहे. त्याच्यानंतर आता इंडिव्हिज्युअल ग्रुप गेम खेळा असं रितेश सर म्हणत आहे. ग्रुपमुळे निर्णय इंडिव्हिज्युअल नाही राहिला. कठपुतली टास्कमध्ये ते प्रभूला नॉमिनेट करणार होते, पण काटा मधला होता म्हणून केलं नाही. हे राकेशला बोलले का राकेश तुम्ही कठपुतली टास्कमध्ये तुम्ही राखीला बोलत होते का त्याला करणार होते, पण तुम्ही केलं नाही. तर लोक म्हणताय मग राकेशचा इंडिव्हिज्युअल डिसिजन घेण्याची क्षमता खूप वीक आहे. आणि विशालला पॉवर दिली होती नॉमिनेशनमध्ये, म्हणजे नॉमिनेट करायचं होतं. तुम्हाला आठवत असेल विशाल आत्ता कॅप्टन होऊन गेला आणि मग त्याला पॉवर दिली होती नॉमिनेशनची. आणि इकडं त्याला अनुश्रीनी सल्ला दिला जे आपण बघितलेलं पण आहे. अनुश्री हळू सांगते राखी, तन्वी, राकेश तिघांनाही नॉमिनेट करून टाक, म्हणजे अख्खी काटा टीमना नॉमिनेट होऊन जाईल. वा. मग इकडे असा सल्ला हिने दिल्यावर अनुश्रीने विशाल म्हणला की मला आहे ना या गोष्टी निकषात बसत नाही, तर ज्या गोष्टी निकषात बसत नाही त्या गोष्टी मी करणार नाही
असं विशाल बोलला. पण त्यांनी जे आहे ना तन्वीला केलं नाही हिचं ऐकून अनुश्रीचं, ते बिग बॉसच्या मेकर्सला खूप आवडलं. तन्वीला केलं नाही, जगाचं ऐका पण करा मनाचं. असं एक उदाहरण तुम्ही समोर आणलं. त्यानंतर मिरची टास्कमध्ये अनुश्री स्वतःसाठी खेळली, इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे होतं. आणि तुमच्यावर लोक पॉडकास्ट करताय मागचं पुढचं लावून, हे पण सांगण्यात आलं. पान टपरीवर चर्चा होते की कोणाला वोट करायचं. फ्लोटिंग वोटर्स आहेत इथे, ते जे चांगला गेम खेळतं त्याच्या बाजूने एक मोठा वर्ग उभा आहे. तर काही बिग बॉसचे ना हार्डकोर चाहते, हे जे ना हे बोलले फायनली रितेश सर, हे बोलायला हवं होतं. हार्डकोर चाहते ना ते फक्त चांगल्या खेळाच्या मागे नाही, ते म्हणतात की कधी होस्टिंग रितेश सरांची चांगली असते तर कधी चांगली होत नाही. पण मला त्याचं वाईट वाटत नाही. रितेश सर क्या बात आहे सर, क्या बात आहे. खरंच मला हे आवडलं की बिग बॉसचे जे हार्डकोर फॅन आहे ना ते रितेश सरांचा काही वेळेस धक्का पसंत करता, काही वेळेस पसंत नाही. तर ते म्हणे मला वाईट बिलकुल वाटत नाही, कारण मग ते बिग बॉसची चाहते, त्यांच्या काहीतरी एक्सपेक्टेशन आहे. तर ग्रुपमध्ये समोरासमोर खेळताय आणि ग्रुप्स वर्सेस ग्रुप्स याचा गेम आला तर मग विरोध करायचा, एकमेकांना आऊट करता आणि म्हणजे आऊट करता काटा काढायचा, आऊट करायचा. तरी काही इंडिव्हिज्युअल समोर दिसतंय. त्यातले एक आहे विशाल, जे निर्णय स्वतःचे स्वतः घेता. त्याच्यानंतर दुसरी आहे अनुश्री, इंडिव्हिज्युअल आहे. अनुश्री स्वतःचा गेम स्वतः खेळत आहे. वाद करती, दोन्ही ग्रुपमध्ये जाती, जाऊन बसती आणि बोलती, वादही करते. आणि नंतर तिसरं नाव घेईल मी इंडिव्हिज्युअल गेम जो खेळतोय ती आहे तन्वी. याच्यामध्ये तन्वीसुद्धा आहे. तन्वीची क्लॅरिटी आणि गेम दिसतोय. नॉमिनेशनमध्ये सेफ झाल्या त्या, आणि उमेदवारीमध्येही त्यांना तन्वीचं नाव कोणीच घेतलं नाही, म्हणून तन्वी कॅप्टन झाल्या इथे. कॉंग्रॅच्युलेशन तन्वी असं बोलण्यात आलं आणि तन्वीची इथं तारीफ झालेली. मग जेव्हा ऑपोजिशनवाले तुम्हाला स्ट्रॉंग बोलताना तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग आहात. आणि खरोखर तन्वीला स्ट्रॉंग अनुश्री आणि विशाल मागे नेहमी म्हणत असा की तन्वीजी ना खूप स्ट्रॉंग खिलाडी आहे. आणि हे मी पण मान्य करते. काटा टीममध्ये जर कोणी डोकेबाज असेल तर ती तन्वी आहे, आणि टास्क पण भारी खेळत असेल तर ती तन्वी. बाकी हे कोणीच काही करत नाही काटा टीमवाले. आणि मग तक्रारी करायची इथे पत्र लिहिले आणि ते देण्यात आलेले इथे. आणि मग विशालची तक्रार आहे राखीशी. कठपुतली टास्कमध्ये उभं करणार होतो पण नाही केलं, एंटरटेन करायची. आता तू बोरिंग झाली आहे राखी. इमोशन्स प्रेमाची इमोशन झाले तुझ्या, तू प्रेमाची कठपुतली झाली. आधी नाटक वाटलं, नंतर मग वन साइडेड लव होतं. सर झुका पर घुटने नको टेकू. वाह क्या लाइन है यार, एक नंबर. सर झुकाओ लेकिन उसके सामने कभी घुटने मत टेकना. तर विश्वास कर मुश्किल आहे. तू बिग बॉसमध्ये परत येशील बाई, तू परत येशील, पण आमच्यासाठी ही एकच संधी असते. तर तू कधी गेम ट्विस्ट करू शकते, असं जो आहे ना तो एकंदरीत विशाल बोलला. आणि तर राखी म्हणते याचंच बोललो आहे मी की यातच याने बोललं की मी कधीही ट्विस्ट करू शकते, मी करते, मी राडे करते घरात, असं राखी बोलले. मी प्रेम करते घरात, मी राग व्यक्त करते घरात, मी फळं खात नाही बसले इथे आणि मी फळं खायला आलेली पण नाही. हे मला आवडलं यार. जेव्हापासून आली ना मी डे 1 पासून गेम खेळते. अगदी बरोबर राखी. तुला खरं वाटो की खोटं वाटो तरी आहे हे सांगायला मला गट्स लागतात, आणि ते गट्स माझ्यात आहे. माझ्या इमोशन सांगते. विंडो शॉपिंग नाही आहे माझे इमोशन्स. ओ माय गॉड. मग काही लपवत नाही आहे मी. प्रेम, राडा, राग, इमोशन, एक्सप्रेशन असं काहीही लपवत नाही आहे मी. आणि बझर वाचला आणि हे संपलं इथं. म्हणून तर राकेशने विशालला बोलवलं की डबल ढोलकी वाटतो, सिंपथी कार्ड खेळतोय, मिरची टास्क असो, कठपुतली टास्क असो, भोपळा टास्क असो, त्यांनी तेच केलं. बॅक बिचिंग करतो, बॅक स्टॅबिंग करतो, समोर बोलायची हिंमत नाही आहे. असं बोलतो. असं कसं हिंमत नाही यार. विशाल किती वेळा तोंडावर राकेशला बऱ्याच गोष्टी बोललाय. राकेश म्हणतो
मला यावर काहीच नाही बोलायचं, मला यावर काहीच नाही बोलायचं. नेहमी झालं यार. इव्हन आता तो कुत्र्या मांजरीच्या टास्कमध्ये काय झालं, काहीच नव्हतं बोलत. तो म्हणे मी त्या टास्कमध्ये एकदम तुटून गेलो होतो. अरे काय बिग बॉस खेळायला आले आहात तुम्ही, असं इतके सहजासहजी तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी तोडत असेल तर काय आहे यार. छोट्या छोट्या गोष्टींनी तुटू नाही शकत तुम्ही. मग इकडं म्हणे बॅग बिचिंग करतोय पण समोर बोलायची हिंमत नाही. मग विशाल बोलते का मी सिंपथीसाठी काहीही करत नाही. मी जर संकेतचं नाव घेतलं तर मी गद्दारी केली असती. पण त्याच्यामुळं मी प्रभूचं नाव नाही घेतलं असं तो सांगतोय. दीपाली तन्वीपैकी चॉईस होती तर मी माझं चॉईस क्लिअर केलं. दीपाली मग इकडं दीपाली म्हणते वाद्याचा पक्का आहेस ना, मग वादा पूर्ण का नाही केला तू वाद्याचा पक्का आहे ना, मग वादा पूर्ण का नाही केला. विशाल म्हणतो मला तन्वी वाटली डिझर्विंग आणि तुम्ही वाटल्या नाही दीपालीताई, तुम्ही बिलकुल डिझर्विंग वाटल्या नाही आणि विषय इथंच संपला बस असं बोलला. नंतर अनुश्रीने विशालला बोलवलं आणि म्हणे की ओव्हर कॉन्फिडन्स पणा सोडून दे, स्ट्रगल स्टोरीतून तू इन्स्पायरिंग वाटतो आणि वर जाऊन मग खाली पडायला वेळ लागत नाही. ॲक्सेप्टन्स वाढवावा. त्याच्या ग्रुपची व्यक्ती त्याला काही चुकीचं सांगत नाही आणि चूक सांगितलं का हा जो आहे ना हा तिथून पळ काढतो, नाही तर मग नेहमी स्वतःला साबित करायला हे करतो, नाही तर मग तो ती बोलून निघून जातो. असं ते अनुश्रीचं एकंदरीत बोलणं होतं. आणि मग विशाल पण बोलला इथे की मी 0-3 हिरो बनलो आहे तर तो मला अभिमान आणि गर्व आहे. नाती गेम मी कधी मिक्स करत नाही. मला गेमसाठी कोणाचीच गरज नाही. वा विशाल वा, क्या बात आहे. हे जे सडेतोड आहे ना, हे बोलणं ना, हे खरंच खूप आवडलं मला की मला गेमसाठी गरज नाही कोणाची. नंतर इकडं तन्वीने बाई अनुश्रीला बोलवलं. तन्वी म्हणती तोंडावर वेगळी आणि आतून वेगळी बोलते ही. प्रत्येक दिवशी ट्विस्टच्या तयारीत असते की आज काय वेगळं करू. आणि नंतर लांडगा आला रे आला सारखी हिची स्थिती होणार नंतर. मग इकडं अनुश्री म्हणती हो मी इंडिव्हिज्युअल खेळते आहे आणि खोटं बोलून जिथं फायदा होणार तिथं मी ते करते, ते माझ्या पर्सनॅलिटीचं आहे. मी विशालला तेच बोलते आणि तन्वीला पण तेच बोलते. मग तन्वी म्हणते मग तू मला मानते, तू विशालला मानते, तू का सांगते का विशालला सारखं काम तन्वीला नॉमिनेट कर, का सांगते. मग ते तो माझा गेम आहे असं हे चालू आहे तिचं अनुश्रीचं. पण तरी तर दीपालीने बाई पत्र लिहिले सागरसाठी. दीपाली तुला बोलावंसं वाटत नाही. नंतर तू वेगळा झाला, नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला, सतत मला नॉमिनेट करत गेला, मग विस्कटलो, विरुद्ध उभे राहिलो, बसून बोलायच्या प्रयत्नात होतो पण तू कधीच पुढाकार घेतला नाही. सागर म्हणला का नाही मी खेळत होतो, मी पहिल्यापासून खेळतोय म्हणे. जे मुद्दे यार सागरचा गेम होता, सागर खेळत होता. आणि तो म्हणे की जे मुद्दे मोठे असतात आणि त्यांच्यामध्ये जाऊन जे योग्य असतात त्यांच्यामध्ये मी जाऊन बोलतो आणि योग्य असतात तेच. आणि मला नाही वाटत का मी मध्ये मी बोलले पाहिजे तिथे, मध्ये बोलले पाहिजे तिथं, मी जिथे बोलले पाहिजे तिथेच बोलतो आहे तो म्हणे. आणि साधा मुद्दा आहे ना आणि फालतू मुद्द्यांमध्ये मी पडत नाही. साधे सरळ मुद्द्यात तर मी पडतच नाही, फालतू मुद्द्यांमध्ये मी मुळीच पडत नाही असं त्याचं म्हणणं आहे सागरचं. नंतर राखीचं लेटर बाई, मी राकेशबरोबर जे होतं ना प्रेम आता मी ते इथेच संपवणार आहे, मी ते इथेच संपवते. मी नागिन सुनामी होते, मला कोणी इथे नागिन बोलतं ते तिचं यार ते एक रील भारी व्हायरल झाली बरं का, शेषनाग ती तन्वीला म्हणते ना ती यार, मी बघितली दुपारी आणि खूप फनी होती ती. तुम्हाला बघायची तुम्ही बघू शकता. मला वाटतं ते कोणी केली मिमिक, ऐश्वर्या शर्माने केलेली, ती बिग बॉस 17मध्ये आली होती ना सिरियल ॲक्टर ऐश्वर्या शर्माने केलेली ती रील नक्की बघा, खूप कॉमेडी ती. मी दुपारी बघितली स्क्रोल करता करता इन्स्टावर, म्हणून तुम्हाला सजेस्ट करते नक्की बघा. तर राखी म्हणते की मी राकेशबरोबर जे होते ना ते प्रेम वगैरे ते इथंच संपवते. मी नागिन सुनामी, मग काय झालं रितेशची नागिन आणि नागिनला प्रेम नाही होऊ शकत. रितेश सरांना लय हसू येत होतं यार, जाम हसत होते रितेश सर, असे दिसत होतं त्या गोष्टी. आणि मग नंतर
रितेशजी प्लीज हसू नका. आता ना मी फक्त खेळणार आहे रितेशजी, मी फक्त खेळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा माझा जन्म झाला होता, जेव्हा मी पैदा झाली होती ना, तेव्हा डॉक्टर बी बोलला काय खेळ जन्माला आला आहे. तर याच्यावर सगळेजण खूप हसत होते. इवन रितेश सर पण काय खेळ पैदा झाला आहे. आणि रितेशजी हसू नका, मी सिरियसली बोलते ना. तुम्ही मग रितेशजी बोलले का तेच म्हणतो मी, तुम्ही आहातच एंटरटेनिंग, तुम्ही मध्येच असं बोलता की सगळ्यांना हसवता. आणि ते आहे बाई, ते स्किल राखीतच आहे, मी हेच म्हणेल. नंतर विशाल मला डबल ढोलकी वाटतो. ती म्हणती टास्कमध्ये गेम दिसतो, मित्र असून माझी बाजू घेत नाही. रेवाला म्हणतो माफी मागू नको. मित्र बोलतो आणि शत्रुता दाखवतो इथे. तर विशाल म्हणतोय तसं काही नाही बाई, मी गेम खेळतोय असं तसं विशालने थोडंसं तिला सांगितलं. नंतर आणि विशाल काय 2-3 शब्द बोलला, लगेच ते बजर वाजलं. नंतर इथं आता एविक्शन झालेलं आहे. एविक्शनबद्दल बोलून घेऊया आपण. एक सदस्य काटा ग्रुपचा आहे, एक सदस्य टोळी ग्रुपचा आहे. तर कोण जाणार काय वाटतं? तर रेवाला प्रभू वाटतोय जाणार, दीपालीला रेवा वाटते जाणार, प्रभूला रेवा वाटते. राकेश म्हणतो मी तर काहीच बोलणार नाही. राकेशला इथं पण काही बोलायचं नाही यार, सिरियसली. तर राकेश म्हणतो मी काय बोलूच शकत नाही आणि सांगू बी शकत नाही का कोण जाईल. तर नेहमीप्रमाणे नंतर इथं विशालने फोटो फ्रेम सिलेक्ट केली. फोटो फ्रेम सिलेक्ट करायची होती आणि ज्या परिवाराचा फोटो तो सेफ असेल, मग याने राकेशला सेफ केलं विशालने. नंतर राखीने फोटो फ्रेम सिलेक्ट करून दीपालीला सेफ केलं. नंतर 3 नंबरवर तन्वी आली. जेव्हा तन्वी आली तेव्हाच कळालं हिच्याकडं रेवाचं असणार. आणि तन्वी उघडणार फ्रेम आणि मग रेवा सेफ निघाली आणि तन्वी खूप रडायला लागली यार. तन्वीचा बांध फुटला होता आणि ते आसू रिअल होते बाई, ते फेक नव्हते, ते दिसत होतं. रिअल रडत होती तन्वी, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. खरोखर तन्वी रिअल रडत होती. आणि मी तुम्हाला पहिले पण तन्वी त्याच्यावर गेम खेळत असेल लागे ती, पण ती त्याला भाऊ मानते आणि ते कनेक्शन त्यांच्यामध्ये ना दिसत होतं ते. इथं प्रभू एविट झाला आहे, विशालला शॉक लागला आहे. आणि विशाल यार प्रभू गेला यार. तर विशालला शॉक लागला आहे. आणि ना मी सांगते विशालला एक्सपेक्टेड होतं रेवा जाईल. आणि खरोखर रेवाज बॉटमला होती. मी स्वतः सांगितलं रेवाज बॉटमला होती. अरे प्रभूला 23 लाख लोक फॉलोवर आहे. प्रभूला बाहेरचा दुनियाभरचा सपोर्ट होता, वोट्स होते. कसं काय गेला तो? आणि मी हे म्हणेल का प्रभूचा गेम येणार रेवापेक्षा होता काही ना काही. कमीत कमी या वीकमध्ये तुम्ही रेवाला पाठवायचं होतं, मी हेच म्हणेन. नाही तर डबल एविक्शन करत होतं, मग रेवा आणि प्रभू दोघांचं करत होतं. हे काय केलं तुम्ही? संकेत आणि प्रभू, सिरियसली. तर संकेतचं तर खरंच अनफेअर एविक्शन होतं यार. संकेतचं काय बोलू मी. सगळ्याच गोष्टी अनफेअर झाल्या आहेत. त्यात ही एक अजून अनफेअर पचवून घेऊ आपण. काय अजून किती 1-2 हप्ते अजून काही अनफेअर पचवून घेऊ आपण, काय बोलणार आहे. तर इकडं प्रभू म्हणतोय की जाऊ दे माझा परिवार आता इथं आला, माझी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण आली माझ्या परिवाराला आणायची. प्रभू म्हणतोय का तू जिंकून येणार आहे. तन्वीला म्हणतोय तू जिंकून येणार आहेस. मग तन्वी म्हणती फिनालेची किती स्वप्न रंगवली होती आपण, असं म्हणते ती. मग प्रभूसाठी सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं यार. विशाल झालं, दीपाली झालं, इवन राकेश झालं, सगळे रडत होते. आणि मग सागर म्हणतोय का काय करणार आहे घरी बोल चल. मग तो तुम्ही शाळा शिकणार आहे, मी 12वी करणार आहे. तर मग म्हणतोय प्रभू बिग बॉस थँक्यू. आणि मग विशाल म्हणतोय प्रभूला 2 कप चहा बरं का. तर हे बोलणं आलं. आणि नंतर प्रभू बाहेर आला आणि प्रभूची एव्ही दाखवण्यात आली. नंतर प्रभूला नेहमीप्रमाणे चेक देण्यात आला. आणि इथंच जो आहे ना आपला एपिसोड जो आहे ना संपला आहे बाई. भाऊचा धक्का म्हणजेच एपिसोड नंबर 77 संपला आहे. आणि आजचा भाऊचा धक्का थोडासा आवडला आहे बाई मला, खरंच आवडलं आहे मला. कारण भरपूर रितेश सरांनी मुद्दे घेतले, बाहेरच्या ऑडियन्सच्या मनात काय चाललं आहे ते पण त्यांनी सांगितलं आहे आणि दाखवलं पण, ते बोलले पण. लोक मलाही पसंत करत नसतील पण ती बिग बॉसची ऑडियन्स आहे, मी समजू शकतो. तर या गोष्टी तर मी हेच म्हणाल मेकर चुकीचे नाही आहे किंवा मग यार थोडंसं आहे ना कंटेस्टंट घेण्यात चुकी झाली हेच म्हणाल मी. पण एकंदरीत हा होता ओव्हरऑल आजचा भाऊचा धक्का. कसा वाटला मी सांगू, मला प्रभू आणि संकेतचं एविक्शन जरा अनफेअर वाटलं, कमीत कमी संकेतचं तरी. मग तुम्हाला पाठवायचं होतं डबल एविक्शन का मग रेवा आणि प्रभूचं पाठवायचं होतं. प्रभूला पाठवायचं होतं, रेवा आणि प्रभू. काय वाटतं तुम्हाला? संकेत जाणं डिझर्विंग नव्हता करत यार, एवढं तर मला नक्की समजतं. संकेतची हीच चुकी झाली का तो विशालबरोबर खेळत होता, तो काटाबरोबर असताना खेळत. मी म्हणते यांनी ना अजून 1-2 वीक नंतर याचं एविक्शन केलं असतं जर संकेत यांच्याकडून असता तर.
खरं सांगते मी तुम्हाला, माहिती आहे का. तर एकंदरीत या गोष्टी या घरात. आणि तुम्हाला काय वाटतं यार, मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. फेअर अनफेअर एविक्शन तसं तर मी बघितलं, तुम्ही मला कमेंटमध्ये भरपूर काही सांगितलं आहे. कोणी फेअर म्हणतं आहे, कोणी अनफेअर म्हणतं आहे. तुम्हाला खरं सांगते, जर संकेत काटामध्ये खेळत असता तर यांनी एविक्शन केलं नसतं. कारण विशालच्या बाजूने समजा हे खेळ किती मजबूत होऊन जाईल का ते टोळी टीम. विशाल तर संकेत कोणाला सुचू देणार नाही, एवढे खतरनाक आहे ते. सो एकंदरीत या सगळ्या गोष्टी या. चला ठीक आहे, आता आपण एपिसोड म्हणजे सीझनच्या एंडला आलो आहे. आता आपण 2-3 वीक शो राहिला आहे. आता जाऊ दे, आता जे चाललं आहे ते चालू देऊ आणि आपण आपले रिव्ह्यू आणि अपडेट्स कंटिन्यू ठेवू. सो आज कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो आता मी हेच म्हणेन की गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, बाय बाय.